नमस्कार, पुणे डिजिटल मीडियामध्ये आपले स्वागत। आपण विठ्ठलवाडी येथील विठ्ठल मंदिरात आलेलो आहेत। आज आषाढी एकादशी निमित्त सर्व भाविकांची इथं प्रचंड गर्दी झालेली आहे आणि आपल्या सोबत आहेत माननीय प्रियंका गदाते ताई आणि सूरज भाऊ लोखंडे, नगरसेवक असल्यामुळे हे या जागेला दर्शन घ्यायला आलेत। आपण पाहत आहात की आज एकादशी निमित्त भव्य नागरिकांची आणि भक्तांची इथं गर्दी झालेली आहे। आपण त्यांचे मनोगत विचारूयात। सूरज सर, पुणे डिजिटल मीडियामध्ये आपले स्वागत। एकादशी निमित्त आपल्याला खूप खूप ताई, तुम्हाला पण दादा, तुम्हाला पण खूप खूप शुभेच्छा। आपलं मनोगत व्यक्त करा आजच्या दिवसात। आज पुण्यनगरीतील प्रति पंढरपूर म्हणून मानले जाणारे विठ्ठलवाडी हे आमच्या प्रभागात असल्यामुळे आम्हाला भाग्य आहे की इथं हे जो भक्ती सागर जो उचलून येतो तो आज आम्हाला सुद्धा अनुभवायला भेटतोय। वर्षानुवर्ष आम्ही तर इथे येतच असतो, पण नवीन प्रभाग आल्यामुळं एक वेगळ्या प्रकारचा उत्साह, की एक कुटुंबातील सण असल्यासारखं एक लोकांचा एक प्रतिसाद आणि लोकांचे उपवास वगैरे असतात ते, आणि हे नदीच्या कडेला असलेलं मंदिर हे भक्तिमय आणि असं प्रसन्नदायी वातावरण झालेलं आहे। आपण आजच्या रूपरेषा काय आखणी काय केली भक्तांसाठी तर लाईन केलेली आहे प्रशासनाने। त्यानंतर कुठेही भक्तांचा स्वच्छता जो 15 चालू आहे त्यातच एकादशी आलेली आहे, त्यामुळे इथं स्वच्छता पण पाहता तुम्ही एक कागदाचा कुठला छोटा पण सुद्धा पडलेला नाहीये। प्रशासन सुद्धा याच्यात अग्रेसर आहे आणि आम्ही सुद्धा याच्यावरती बारकाईने लक्ष देऊन आहोत की कुठेही नागरिकांची गैरसोय नाही झाली पाहिजे, प्रत्येकाला दर्शन व्यवस्थित घेता आलं पाहिजे, प्रत्येकाला त्याची जे भक्तिमय जे आहे ते त्या देवापर्यंत त्याचा मांडता आला पाहिजे, हे आम्ही त्यासाठी उपाययोजना केलेल्या आहेत। राम काही आपले मनोगत व्यक्त करा। आज खरं तर आपल्या आषाढी एकादशी निमित्त पुणे शहरामधून प्रतिपंढरपूर म्हणजे विठ्ठलवाडीचं पांडुरंगाचं जे महत्त्वाचं आणि पुणे शहरातलं प्रचलित असं स्थान आहे, तिथं आज आपण तुम्ही बघताय नागरिकांची खूप अशी दर्शनासाठी रांग लागली आहे। कारण प्रत्येकालाच पंढरपूरला जायला जमत नाही, पण त्या पंढरपूरला येऊन पांडुरंगाचं दर्शन घेऊन नागरिक त्यांची भक्ती दाखवत असतात। आज या प्रभागाची नगरसेवक म्हणून निश्चितच प्रभागातील नागरिक असतील किंवा पुणे शहरातील नागरिक असतील, त्यांच्या सेवेसाठी मला पांडुरंगांनी चांगली सद्बुद्धी द्यावी आणि त्यांच्या आशीर्वादाने नागरिकांची चांगली सेवा माझ्या हातून घडो, एवढीच त्या पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो। रामकृष्ण।